रामकृष्ण हरी. गुणत्रय विभाग योग, श्रीमद् भगवद गीता तथा ज्ञानेश्वरी अध्याय 14, श्लोक क्रमांक 11 ते 16 आणि त्यानंतर याच्या खालच्या ओव्या आपण क्रमशः पाहणार आहोत. तत्पूर्वी श्लोक. सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते, ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सर्वमुच्युत. यदा अस्मिन् देहे सर्वद्वारेषु प्रकाशः ज्ञानम् उपजायते, तदा विद्यात् उत्सत्वं विवृद्धम्. यदा म्हणजे ज्यावेळेस, ज्या समयी, अस्मिन देहे ह्या देहामध्ये, त्या मानवी शरीराच्या मध्ये, सर्वद्वारेषु प्रकाशः ज्ञानम् उपजायते. सर्वद्वारेषु इंद्रिय आणि अंतःकरण यांच्या मध्ये, सर्वद्वारेषु पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्या सगळ्या इंद्रियांच्या मध्ये प्रकाशः ज्ञानम् उपजायते. एक प्रकारे प्रकाश ज्ञान उत्पन्न होतं. तदा सत्वं विवृद्धं विद्यात् इति विद्यात् उत. अशा वेळेस समजावं की सत्वगुणाची वाढ झालेली आहे. हा 11 क्रमांकाचा श्लोक. 12 क्रमांकाचा श्लोक. रजगुणाची वृद्धी झाली असताना काय लक्षण दिसताय याचा विचार आहे. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणामशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. चौधरी म्यूट करा. चौधरी म्यूट करा तुम्ही. चौधरी आवाज येतोय का? चौधरी म्यूट करा. म्यूट करता. चौधरी काका म्यूट करता येईल ना आपल्याला? करा बरं प्लीज लवकर. आणि फोन आपल्या जवळ ठेवा म्हणजे आपल्याला सहज हे करता येईल. जे ऐकत नाही त्यांच्या जवळ फोन नका ठेवा. महत्वाचा वेळ आपला व्यर्थ जातो त्यासाठी. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणामशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. हे भरतर्षभ, भरत वंशामध्ये ऋषभ म्हणजे श्रेष्ठ असणारे अर्जुना, रजसी विवृद्धे. रजसी म्हणजे रजगुण, विवृद्धे जर आपल्या शरीरामध्ये, बुद्धीमध्ये वाढला तर मग कोणती प्रवृत्ती आपल्या देहातून होते? तर लोभ प्रवृत्ती, कर्मणः आरंभः, आशमः स्पृहा एतानि जायन्ते. एवढ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये होतील. रजसी प्रवृत्ती, रजगुण वाढला असताना काय होईल? लोभ, आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये असंख्य गोष्टीचा लोभ उत्पन्न होईल. हे मला हवं आहे, ते मला हवं आहे. प्रवृत्ती,
अनेक कर्मांची प्रवृत्ती तो करेल, अनेक मोठमोठी कामं हाती घेईल. कर्मणः आरंभः, स्वार्थ बुद्धीने आणि सकाम भावनेने तो कर्मणाम आरंभः, तो स्वार्थ बुद्धीने सकाम बुद्धीने कर्माचा आरंभ सुरू करेल. हे कर्म करायचं, ते करायचं, ते करायचं. निवडणुकी जवळ आल्या की विविध प्रकारचे नेते आपल्या वॉर्डमध्ये वेगवेगळ्या कामांची सुरुवात करतात. त्या म्हणायचं कर्मणाम आरंभ. विविध अशा कर्मांचा ते शुभारंभ करत असतात. कारण शुभारंभ करण्यामध्ये त्यांची जी प्रवृत्ती दिसते, त्या प्रवृत्तीच्या पाठीमागे आपण पुन्हा या लोक प्रवाहामध्ये यावं, हा लोभ असतो. आणि दुसरं आहे आशम स्पृहा. अशमः, शमः म्हणजे शांती, अशमः म्हणजे अशांती, बेचैन, अस्वस्थता. आणि स्पृहा, शब्द स्पर्श रूप रस गंध, हे पंचे विषय वेगवेगळ्या माध्यमातून भोगण्याची उत्कट इच्छा, एतानि जायन्ते, हे सर्व उत्पन्न होतात. म्हणून अशांत मनुष्य पाहिला समजायचं की रजगुण उत्पन्न झाला. खूप भोगांची इच्छा झाली समजायचं की स्पृहा, एतानि जायन्ते. आशा, विविध गोष्टींचा विचार या ठिकाणी सांगितला. लोभ, प्रवृत्ती, कर्मणाम आरंभः, आशमः, स्पृहा, ह्या 5 गोष्टी एखाद्याच्या जीवनामध्ये, दैनंदिन कार्यामध्ये जर बोलण्या चालण्यातनं अभिव्यक्त होत असेल तर समजायचं की हा रजोगुणी मनुष्य. लोभ प्रवृत्तिरारंभः कर्मणाम अशमः स्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. आता तमोगुणाची वृद्धी झाली असताना काय लक्षणं आपल्या शरीरातून दिसतील? अप्रकाशो, अप्रवृत्तिश्च, प्रमादो, मोह एव च. तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन. संबोधन वापरलंय, हे कुरुनंदन. कुरु वंशाला पूर्ण आनंद देण्याचं ज्याचं ब्रीद आहे असं कुरुनंदन म्हणजे अर्जुन. भरत वंशामध्ये श्रेष्ठ आहे म्हणून भरतर्षभ, असे विविध प्रकारचे संबोधन भगवंतांनी अर्जुना करता दिले. या ठिकाणी हे कुरुनंदन, कुरु वंशाला आनंद देणाऱ्या अर्जुना, तमसी विवृद्धे. जर तमोगुण वाढला तर काय होतं? अप्रकाश. अप्रकाश म्हणजे सगळीकडे अंधार प्रगट होतो. सगळीकडे अंधार म्हणजे सगळीकडे अज्ञान, सगळीकडे अज्ञानाचा अंधार. सगळीकडे म्हणजे कुठे? डोळ्यांच्या, मनाच्या, इंद्रियांच्या, ज्ञानेंद्रियांच्या, कर्मेंद्रियांच्या, अंतःकरणाच्या ठिकाणी अप्रकाश. म्हणजे त्याच्या मनाला काही समजत नाही, बुद्धीला नाही, चित्ताला नाही. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय पूर्णपणे एक काळोखमय झालेले असतात. तिथे विवेक नसतो. अप्रवृत्तीही, कोणतंही काम करण्यामध्ये प्रवृत्तीचा अभाव. एखाद्याला काम सांगितलं, अरे ते कर ना, हो 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 करतो, लगेच विसरून जातो. म्हणजे आज करायचं ते उद्या, परवा, 3-4 दिवसांनी करतो. विसरला तर करतच नाही. आणि म्हणून प्रमादः, चुका करणं, मोह, अंतःकरणाच्या ठिकाणी संमोहित वृत्ती निर्माण होणं, एतानि जायन्ते, असे लक्षण, अशा वृत्ती निर्माण झाल्या की समजायचं की हा तमोगुण आहे. पहिलं लक्षण आहे की कर्माच्या प्रवृत्तीचा आरंभ होत नाही. सर्व इंद्रियांच्या ठिकाणी अप्रकाश, अप्रवृत्ती, जाणून बुजून चुका करणे प्रमाद,
मोह वैचित्य आहे ती परिस्थिती तसंच टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करणं हा मोह आहे. एतानि एव जायन्ते असे हे लक्षण तमोगुणाच्या मध्ये उत्पन्न होतात. ह्या गोष्टी झाल्या. हे लक्षण सत्वगुण वाढल्यानंतर कोणतं लक्षण, तमगुण वाढल्यानंतर कोणतं लक्षण, रजगुण वाढल्यानंतर कोणतं लक्षण, हे 3 श्लोकांच्या मध्ये सांगितलं. आता सत्वगुण, रजगुण आणि तमगुण ह्या 3 गुणांची वृद्धी काल असताना हे 3ही गुण समजा वाढले, त्या प्रसंगी जर एखाद्याचा मृत्यू झाला, सत्वगुणाची वृद्धी झाली असेल आणि त्या काळी मृत्यू झाला, रजगुणाची वृद्धी झाली असेल त्या काळी मृत्यू झाला आणि तमोगुण शरीरामध्ये असेल त्या काळी मृत्यू झाला, तर त्याला कोणती गती प्राप्त होते, त्या गतीचा विचार हा आपल्याला 3 श्लोकांच्या मधून आपल्याला पाहायला भेटतो. तो म्हणजे पहिल्यांदा 14 क्रमांकाचा श्लोक. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत तदोत्तमविदां लोकान् अमलान् प्रतिपद्यते. यदा सत्वे प्रवृद्धे, जेव्हा सत्वगुणाची वृद्धी, सत्वगुण वाढलेला असेल, प्रिडॉमिनंटली सत्वगुण जेव्हा एक्झिस्ट झाला असेल, तेव्हा तो डॉमिनेट करतो रजगुण तमगुणाला, तेव्हा भगवंत म्हणतात देहभृत हे माणसा प्रलयम याती. सत्वगुण शरीरामध्ये वाढला असताना जर प्रलयम याती, मृत्यूला प्राप्त झाला, तदा त्यावेळेस तो जीव कुठे प्राप्त होतो, उत्तम विदाम अमलान लोकान प्रतिपद्यते. भगवंत म्हणतात लोकान प्रतिपद्यते, तो त्या लोकाला प्राप्त होतो. कोणतं लोक आहे, उत्तम विदाम, उत्तम कर्म करणाऱ्यांचं, अमलान निर्मल असा दिव्य स्वर्ग, अशा लोकान प्रतिपद्यते. उत्तम विदाम अमलान लोकान प्रतिपद्यते. उत्तम कर्म करणारे, निर्मल अंतःकरणाचे अशा लोकांना तो प्राप्त होतो. जेव्हा सत्वगुण वाढला असेल तेव्हा मृत्यू झाला तर ही स्थिती प्राप्त होते. रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगेषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढ योनिषु जायते. 15व्या श्लोकामध्ये 2 गुणांचं एकत्रीकरण सांगितलंय. रजसी प्रलयं गत्वा, रजगुण वाढलेला असताना, प्रलयं गत्वा मृत्यू प्राप्त झाला असताना, कर्मसंगेषु जायते, कर्माबद्दल आसक्ती असणाऱ्या लोकांच्या मध्ये, कुटुंबाच्या मध्ये, परिवाराच्या मध्ये त्याचा जन्म होतो. कर्मसंगेषु जायते, ज्या लोकांमध्ये खूप कर्म होत असेल त्या घरामध्ये आणि खूप कर्माची आसक्ती असेल तिथे त्याचा जन्म होतो. तथा तमसी प्रलीनः, तमगुण वाढला असताना एखादा मनुष्य मृत्युमुखी पडला आहे, तर मग तो कुठे जातो, मूढ योनिषु जायते. मग कीटक, पशु, कुत्रा, गाय, बैल अशा खालच्या योनीला तो जीव जात असतो. असं 3 गुणांच्या 3 श्लोकांच्या मध्ये 3 गुणांचा विचार लक्षणांच्या माध्यमातून सांगितला. कोणते गुण लक्षण दिसत आहेत आणि या 2 श्लोकामध्ये सत्वगुण, रजगुण, तमगुण वाढला असताना कोणती गती प्राप्त होते, सगळ्यांचं सार एकत्रित करून 16 क्रमांकाचा श्लोक पुढे येतो. सुकृतस्य कर्मणः सात्विकं निर्मलं फलम आहुः, रजसः फलम दुःखम, तमसः फलम अज्ञानम. ह्या श्लोकात वैशिष्ट्य, त्या अध्यायाचं वैशिष्ट्यच आहे. विस्तार करायचं आणि त्याचं पुन्हा संक्षिप्तीकरण करायचं. आता जे विस्तार झाला होता त्याचं एकत्रीकरण. सुकृतस्य कर्मणः सात्विकं निर्मलं फलम, सुकृत तस्य फलम, श्रेष्ठ कर्माचं जे फल आहे काय असेल ते म्हणजे सात्विक, सुख, ज्ञान, वैराग्य असं निर्मळ फळ प्राप्त होतं सत्वगुण आपल्या शरीरामध्ये असला तर. सुकृतस्य कर्मणः सात्विकं निर्मलं फलम आहुः.
रजसा फलम दुःखम, रजगुणाचं फळ काय असेल तर ते दुःख आहे. तमसा फलम अज्ञानम, आणि तमस कर्माचे, तमगुणी कर्माचे फळ काय असेल तर ते अज्ञान सांगितलेले आहे. म्हणून रजसस्तु फलम दुःखम, एका वाक्यात रजगुण प्रोड्युसेस सॉरो, पेन. अज्ञानम तमसः फलम, तमसः फलम अज्ञानम. द रिझल्ट ऑफ तमोगुणास इज इग्नोरन्स. इग्नोरन्स इज द इफेक्ट ऑफ तमसः. आणि सात्विक, निर्मल, सुकृताने प्राप्त होणार, सुकृत चांगल्या कर्माने प्राप्त होणार सुकृताचं फळ जे आहे ते म्हणजे उत्तम लोक, निर्मळ ज्ञान, वैराग्य अशा गोष्टी प्राप्त होत असतात. असा हा एक मोठ्या श्लोकांची एकत्रीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलेले आहे. यावरती ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या पाहूया. पै रजतम विजये सत्वगा देही, वाढती चिन्हे देही ऐसे होते. ये देही रजतम विजये सत्व, सत्व ये देही रजतम विजये. ये देही, या देहामध्ये सत्वगुण रजगुणाला आणि तमगुणाला प्रभावित करून, पराभूत करून स्वतः विजय जेव्हा होतो, विशेष प्राबल्य सत्वगुणाचं असतं. आणि असा सत्वगुण जेव्हा वाढायला लागतो, वाढता ते चिन्हे ऐसे होती. आणि असा सत्वगुण रजतमाला पराभूत करून, विजय संपादन करून शरीरामध्ये जेव्हा वृद्धी पावायला लागतो, तेव्हा ऐसे ते चिन्हे वाढता होती. तेव्हा सत्वगुणाचा परिणाम, अशा प्रकारचे चिन्ह, सायन्स आपल्या शरीराच्या मध्ये कसे दिसत आहेत याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी खूप छान पद्धतीने सांगितला आहे. हे एक सेल्फ अनालिसिस आहेत, इंट्रॉस्पेक्शन आहे. बघूया आपण ह्या ओव्या, नंतर एकत्रित सगळ्या ओव्यांचं चिंतन सार रूपाने करूया. पहिल्यांदा क्रमशः शब्दशः ओव्यांचा अर्थ बघूया. जे प्रज्ञा अतुलीकडे न समाती बाहेर ओसंडे, वसंती पद्मखंडे धृती जैसे. जे प्रज्ञा अतुलीकडे न समाती, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, ही ज्ञानवृत्ती. ती प्रज्ञा, ती बुद्धी, ती अंतःकरणाची वृत्ती, आतमध्ये ते ज्ञान प्राप्त झालं की ते ज्ञानाचे लक्षण आतमध्ये जरी साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला, आतुलीकडे न समाती, ते आतल्या आत सामावून घेतले जात नाही, ते साठवले जात नाही, ते बाहेर ओसंडे. ते सत्वगुणाच्या द्वारे अभिव्यक्त झालेले जे लक्षण आहेत, ते लक्षण आत ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते मावत नाही, ते बाहेर उत्स्फूर्तपणे येऊन बाहेर ओसंडून वाहू लागतात. म्हणून प्रज्ञा अतुलीकडे न समाती, प्रज्ञा नाम ज्ञानबुद्धी, ज्ञानवृत्ती, अतुलीकडे म्हणजे आतमध्ये अंतःकरणामध्ये न समाती म्हणजे सामावली जात नाही. मग काय होतं, बाहेर ओसंडे. ती अंतःकरणाची सात्विक वृत्ती सर्व इंद्रियांच्या माध्यमातून ते बाहेर ओसंडून लागते. कशाप्रमाणे, जैसी वसंती पद्मखंडे धृती. वसंती म्हणजे वसंत ऋतूमध्ये, पद्मखंडे, पद्मखंडे म्हणजे कमळाच्या पाकळ्यातून, जैसी धृती आतुलेकडे न समाती बाहेर ओसंडे. हे पद पुन्हा घ्यायचं. जैसी वसंती पद्मखंडे धृती आतुलेकडे न समाती बाहेर ओसंडे. वसंत ऋतूमध्ये कमळाच्या पाकळ्याचा सुगंध जेव्हा ते उमलतं, तेव्हा तो सुगंध आतल्या आत समावला नाही, तो बाहेर वाऱ्याच्या माध्यमातून तो सगळीकडे पसरतो. जैसी धृती वसंती पद्मखंडे आतुलीकडे न समाती बाहेर ओसंडे. तैसी, हे जसं आहे, तैसी प्रज्ञा अतुलीकडे न समाती बाहेरी ओसंडे. तसं सत्वगुण वृद्धी झाली असताना
जी अंतःकरणामध्ये ज्ञानवृत्ती निर्माण होते, ती ज्ञानवृत्ती आतल्या आत साठवून न राहता बाहेर पडते. बर, मग सत्वगुणाची ज्ञानात्मक वृत्ती बाहेर पडायला लागल्यानंतर ते कसं लक्षण दिसत आहे त्याचा विचार पहा. सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी रावणी, साचची करती डोळे. सर्वेंद्रिय पहिल्यांदा अंतःकरण घेऊया, मन बुद्धी चित्त अहंकार. नंतर ज्ञानेंद्रिय, श्रोत्र त्वक चक्षु घ्राण वगैरे वगैरे. आणि पंच कर्मेंद्रिय, वाक पाणी पाद पायू उपस्थ किती कर्मेंद्रियाणी. हे 5 प्रकारचे कर्मेंद्रिय, 5 प्रकारचे ज्ञानेंद्रिय आणि 4 अंतःकरणाचे हे विभाग यांच्या जणू अंगणामध्ये, यांच्या द्वारामध्ये, सर्व इंद्रियांच्या अंगणी हे संपूर्ण इंद्रिय आणि ह्या इंद्रियांच्या अंगणामध्ये, ह्या इंद्रियांच्या द्वारामध्ये काय होतं? विवेक राबणी करी. त्याला सद असद विवेक, सार असार विवेक, सत्य मिथ्या विवेक, असे जे विवेकाचे वेगवेगळे प्रकार जे आहेत, तो विवेक काय करतो? राबणी करी. तो विवेक सर्व इंद्रियांच्या अंगणामध्ये राबणी करतो, म्हणजे कष्ट करतो, सेवा करतो, कष्टपूर्वक सेवा करतो. विवेक राबणी करी. विवेक काय करतो? राबतो, सेवा करतो, कष्ट करतो. आणि जेव्हा सर्व इंद्रियांच्या अंगणामध्ये जर विवेक सेवा करायला लागला तर साचची करचरणी होती डोळे. म्हटले मग हात पायांना देखील खरोखर विचारांचे डोळे उत्पन्न होतात. साचची खरोखरच, कर म्हणजे हात, चरण म्हणजे पाय. करचरणी, कर आणि चरणांना, अर्थात हे दुनीची दुनी हे कर्मेंद्रियांचे लक्षण आहे. आणि ह्या कर्मेंद्रियांना सुद्धा विवेकाचे डोळे उत्पन्न होतात. काय समजायचं बरं? ज्ञानेश्वर मला स्वतःच या गोष्टीचा विचार पुढे करणार आहे. म्हणजे सर्व इंद्रियांना स्वतःहूनच जाण आणि भान, विवेक उत्पन्न होतो. असा एक प्रश्न उत्पन्न होतो, इथिक्स आणि मोरॅलिटी ही कधी उत्पन्न होते? समाजामध्ये हे विवेक आणि नीतीचं अनेक कायदे करून ही नीती निर्माण होऊ शकेल का? विद्यापीठ स्तरावरचा हा एक मोठा प्रश्न असतो. जसं की ग्रीक देशामध्ये प्लेटो आणि अरिस्टॉटल यांनी मिल असे मोठे नीती धर्माचे तत्वज्ञ होऊन गेले. तेव्हा त्यांनी हे सगळ्या तत्वज्ञानाच्या विविध प्रकारच्या संकल्पना सांगितल्या. सुखवादाची संकल्पना, हेडॉनिझम नावाचे त्यांनी कॉन्सेप्ट मिलनी मांडला. कसं प्राप्त होत? की आपण नियम तयार केल्यानंतर ह्या सगळ्या नीती धर्माने लोक वागतील का? जसं की बँकेमध्ये सगळ्यांना रांगेत उभे राहायचं, दर्शनाला रांगेत यायचं, असे काही नियम असतात. बँकेमध्ये वेळेवरती हजर कामाला राहायचं आहे. नंतर आपण कामाला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थना करायची, असे नियम तयार केले असतात. पण सत्वगुण संपन्न महापुरुषाच्या वर्तनातून, वागण्यातून, बोलण्यातून नीतीचे नियम जन्माला येतात. आणि एरवी इतर ठिकाणी नीती नियमांचं निर्मिती करावं लागते, तरी सुद्धा नियमांचं पालन होत नाही. आणि सज्जनांच्या, महापुरुषांच्या जीवनामध्ये नीती नेम जन्माला येत असतात. जयाचे लिले माझी नीती जी आली दिसते. एक मोठा विषय असो.
सर्व इंद्रियांच्या अंगणी विवेक राबणी करी. सर्व इंद्रियांच्या अंगणामध्ये विवेक स्वतःहून राबणी करतो आणि खरोखर पायांना आणि करांना हातांना डोळे उत्पन्न होतात. म्हणजे खरोखर डोळे उत्पन्न होतात का? नाही. तर त्या ठिकाणी सद असद विवेक, सारासार विवेक बुद्धी हे त्या ठिकाणी इंद्रियांना समजायला लागते. कसं समजायला लागते पहा. राजहंसा पुढे चाचूचे अरगडे, तेवी जेवी झगडे क्षीरनिरांचे. क्षीरनिरांचे झगडे जेवी राजहंसा पुढे चाचूचे अरगडे तोडी. क्षीरनिराचे झगडे जेवी क्षीरनिराचे झगडे चाचूचेने अरगडे तोडी. काय केलंय म्हटले? राजहंसा पुढे क्षीरनिराचे झगडे जेवी चाचूचेने अरगडे तोडी. बघा, राजहंसा पुढे, राजहंस हा जो पक्षी आहे, या पक्षाच्या समोर काय केलं आहे म्हटले? क्षीरनिराचे झगडे. क्षीर म्हणजे दूध, नीर म्हणजे पाणी, आणि क्षीरनिरांचे म्हणजे क्षीर आणि नीर, दूध आणि पाण्याचे झगडे म्हणजे मिश्रण. असं एकत्रित करून त्या राजहंसाच्या पुढे ठेवलं. तो काय करतो? चाचूचेनी अरगडे. चाचूचेनी म्हणजे चोचीच्या, अरगडे म्हणजे अग्रभागाने तोडतो. म्हणजे काय करतो? पाणी आणि दूध यांना वेगळं करतो, त्यांचं मिश्रण केलेलं आहे. पण हे पाणी वेगळं आणि दूध वेगळं, अशा दोन गोष्टी वेगळ्या करतो. कोण? राजहंस. त्याच्या ठिकाणी ही जी किमया आहे पृथक्करण करण्याची, ही नैसर्गिकरित्या आहे. तैसी त्याचप्रमाणे ही नैसर्गिक विवेकाची क्षमता, कौशल्य ह्या सत्वगुण वृद्धी पावलेल्या महापुरुषाच्या सगळ्या इंद्रियांच्या अंगणामध्ये अशा प्रकारचं विवेक शक्ती उत्पन्न होते. हा फक्त दूध आणि पाणी एवढंच वेगळं करतो, पण त्या इंद्रियांच्या समोर ते विषय आले की त्यातला योग्य विषयाचा स्वीकार आणि अयोग्य त्याचा त्याग स्वतःहूनच त्या इंद्रियांच्या मध्ये तो उत्पन्न होतो. कसं बरं? तेवी दोषा दोष विवेकी, इंद्रियेची होती पारखी, नियम बारे पायकी ओळगे तई. दोषा दोष विवेकी. कोणतं कर्म सदोष आहे, कोणतं कर्म निर्दोष आहे, याप्रमाणे कोणतं कर्म भोग हा निर्दोष आहे, कोणता भोग हा सदोष आहे, कोणतं कर्म सदोष आहे, कोणतं कर्म निर्दोष आहे. म्हणजे कर्मातला चांगलेपणा, वाईटपणा, ह्याप्रमाणे सगळ्यांच्या विषयी ही इंद्रियाची पारखी होती. म्हणजे पारखी हा शब्द दोन्ही मधला विवेक शक्ती ज्याला असते तो पारखी आहे, म्हणून हा रत्न पारखी आहे. म्हणजे रत्नाची पारख कळते. तसं ह्या सगळ्या इंद्रियाची होती पारखी. इंद्रियच हे त्यातले तज्ञ होतात. त्यांनाच कळतं कोणता दोष आहे आणि कोणता निर्दोष आहे. अर्थात दोषाच्या विषयीचा जो विवेक आहे, हे इंद्रिय स्वतःच त्यातले तज्ञ होतात. आणि दुसरं आहे नियम बारे पायकी ओळगे तई. बारे हे बाबा अर्जुना, नेम पायकी तई ओळगे. ते म्हणजे कधी? जेव्हा सत्वगुणाची वृद्धी झालेली असते तेव्हा नियम, त्याला
अहिंसा, सत्य असते, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे यम आहे. शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि नियम. शुचिर्भूतपणा, शौच, संतोष, प्राप्त प्रसंगी संतोष, संतोष, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, इंद्रियांचा संयम, हे जे काही नियम आहेत, हे नियम पायकी तई ओळगे. ते पायकी म्हणजे सेवक होऊन त्या महापुरुषांच्या जीवनामध्ये हे सेवा करतात. नेम म्हणजे नियमांची निर्मिती ह्या महापुरुषांच्या वागण्यातून होते. एवढा विवेकाचे डोळे त्या इंद्रियांच्या मध्ये उत्पन्न होत असतात. मग त्यांना ती विवेक शक्ती कशी उत्पन्न होते याचा विचार पहा. नाईकने ते कानाची वाळी, न पाहणे ते दिठीची काळी, अवाच्य ते टाळी, जिभची गा. नाईकने ते कानाची वाळी. कधी कधी जीवन जगताना अनेक लोकांच्या समूहामध्ये माणसाला राहावं लागतं. एखादा सज्जन पुरुष असतो, पण मित्रमंडळी मात्र रजगुण आणि तमगुणाची असतात. तेव्हा त्यांच्यामध्ये जेव्हा राहण्याचा योग येतो, तेव्हा ते जे बोलत असतात, ती चर्चा चाललेली असते, ते ऐकण्यासारखं नसतं. आणि म्हणून आपले कानच जेवढा एक विवेकी होतात की जे ऐकण्यासारखं नाही ना, मग ते कानाची वाळी. न ऐकणे ते कानाची वाळी. सकाळीच डॉक्टर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या पाठात उदाहरण दिलंय का पंडिताचं. एका विनदी कीर्तनकाराचं कीर्तन चालू असताना ते पंडित खूप हसत होते. ते पाहून लोकही हसत होते. पण नंतर तो विनोदाचार्य होता, पण त्या पंडितांनी थोडा सुद्धा त्याच्या बोलण्याचा परिणाम होऊ दिला नाही. मग महाराज म्हणाले की तुम्ही अगोदर तर खूप हसले आणि नंतर काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. म्हणजे अगोदर मी ऐकत होतो, पण नंतर ऐकलं हे ऐकण्यासारखं नाही. पण तिथून पुढे माझ्या कानानेच ते ऐकलं नाही, फक्त ध्याने मी तिथे होतो. त्याला म्हणायचं न ऐकणे ते कानाची वाळी. जे ऐकायचं नाही ते कानच आपल्यामध्ये आतमध्ये घेत नाही, वाळून टाकून देतात. न पाहणे ते दिठीची गाळी. कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य आपण ह्या जगामध्ये राहतो तर येतातच ना, नाही असं थोडंच आहे. तुम्हाला लोकांमध्ये राहायचं आहे, लोकांप्रमाणे राहायचं आहे, तर लोक त्या पद्धतीने रजगुणात्मक तमगुणात्मक लोक आपल्या समोर कोणत्या ना कोणत्या समारंभाच्या मध्ये निमित्ताने उपस्थित राहतात. आणि बऱ्याचदा मला लग्नाला लोक बोलवत असतात की या तुम्ही या निमित्ताने या. मी म्हणतो मी लग्नाला येतो, पण त्या दिवशी तुम्ही ओळखूच येत नाही. एवढी सौंदर्य प्रसाधने आणि स्वतःला एवढं मढवलेलं असतं, तोच व्यक्ती आहे की काय हे कळत नाही. पण लगेच त्यांना अर्धा तासाच्या नको नको वाटतात, हे पाणी घ्यावे आणि टाकून द्यावे, स्वच्छ करावं. असो, पण असं जेव्हा येतं तेव्हा इंद्रिय न पाहणे ते दिठीची गाळी. जे डोळ्याने पाहणं अयोग्य आहे ते डोळेच ते पाहत नाही. अवाच्य ते टाळी, जिभची गा. अर्वाच्य शब्दाचा, निंदक शब्दाचा, दुसऱ्याला अवहेलना करणारे शब्द आहेत तेच तोंडामध्ये येत नाही. अशा अनेक गोष्टींचा विचार पुढे येतो आहे. खूपच सुंदर ह्या ओव्या आहेत. नीतिशास्त्राच्या दृष्टीने, समाजशास्त्राच्या दृष्टीने, किंबहुना त्या आपल्याही दृष्टीने महत्वाच्या आहे. शेष विचार आपण उद्या पाहूया. तूर्त या ठिकाणी थांबूया. ओम